अगोदर तुम्ही हे लाडू बघा, त्यांचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. बेसनाचे मस्त असे लाडू आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहेत. अजिबात हे लाडू रेलताना दिसत नाहीत, कारण परफेक्ट अशा प्रमाणामध्ये तुम्हाला मी ही रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळ आपल्याला अगोदर भाजून नंतर ही डाळ आपल्याला गिरणीमध्ये दळून आणायची आणि दळून आणताना आपल्याला गिरणीवाल्याला सांगायचं आहे की हे जे पीठ आहे ते थोडंसं जाडसर दळा, कारण ते मला लाडूसाठी हवं आहे. आता अर्धा किलो डाळीसाठी मी इथे 200 ग्राम तूप घेतलेले. हे जे तूप आहे ते परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यापेक्षा जास्त तूप तुम्हाला लागणार नाही आहे. तुम्हाला जरी वाटलं की हे मिश्रण जरा घट्ट आहे आणि तुम्ही तूप ॲड करायला जाता तर ते नंतर खूप पातळ होतं आणि मग आपले जे लाडू आहेत ते वळले जात नाही, ते खूप रेलतात. म्हणून मग थोडं थोडं करून तूप आपल्याला ॲड करायचं आहे. 200 ग्राम परफेक्ट तूप इथे मी वापरलेलं आहे आणि कंटिन्युअसली 1 तास हे जे मिश्रण आहे ते मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहे. तुम्ही इकडे बघतायत अगोदरपेक्षा त्याचा कलर किती छान चेंज झालेला आहे. एकदम ब्राऊन असा सोनेरी रंगावर हे बेसनपीठ भाजून तयार झालेले. ते आता आपल्याला कंप्लीटली थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 1 टीस्पून इतकी वेलची पावडर टाकून घेऊ शकतात आणि अर्धा किलोला तुम्ही 250 ते 300 ग्रामपर्यंत साखर वापरू शकतात. 250 ते 300 ग्रामपर्यंत तुम्हाला यात पेटी साखर टाकून घ्यायची. 250 ग्राम अर्धा किलोला ओके होते, परंतु तुम्हाला थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही 300 ग्रामपर्यंत यामध्ये साखर टाकून घेऊ शकतात. ही जी साखर आहे ती व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. अगोदर पीठ किती पातळ दिसत होतं, परंतु ते जसं जसं थंड होतं आणि आपण साखर ॲड करतो ते मस्त असं घट्टसर बनतं. प्रॉपर प्रमाणामध्ये मी तुम्हाला इथे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवलेले आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकतात. मी ते थोडेसे पिस्ते कट करून घेतले, ते यात टाकलेले. ते व्यवस्थित मिक्स करायचे आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. हे जे लाडू आहेत ते बनवायला खूप सोपे आहेत. फक्त तुम्ही तूप ॲड करताना लक्षात ठेवून ते ॲड करायचे, एकदम तूप टाकायचं नाही. हे बघा लाडू किती छान असा गोल गरगरीत इथे वळून मी तयार केलेला आहे. हे लाडू वळायला खूप पटकन वळतात, जास्त काही त्याला कष्ट लागत नाही. आता तुम्हाला दुसरा एक लाडू मी इथे बनवून दाखवणार आहे. दिसतायत तुम्हाला लाडू, अजिबात ते रेलत नाही आहे बघा, कारण मी प्रॉपर परफेक्ट प्रमाणामध्ये यामध्ये तूप टाकलेले. तूप जर जास्त झालं तर हे जे लाडू आहेत ते रेलतात आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. तर तुम्ही या प्रमाणामध्ये नक्की लाडू बनवून बघा, तुमचे लाडू 100% चांगले बनणार आहेत. हे बघा आता संपूर्ण लाडू इकडे मी बनवून तयार केलेले आहेत. हे जे लाडू आहेत ते तुम्ही 3 महिन्यासाठी आरामात खाऊ शकतात. शिवाय तुम्हाला बाहेर कुठे पाठवायचे असतील तर तुम्ही ते पाठवू देखील शकतात. तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ते तुमच्या प्रियजनांना पाठवू शकतात. आता लाडू मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे ते 3 महिने आरामात टिकतील. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.